का मारलं दादांना? आम्हाला काकी साहेबांनीच त्यांना मारायची सुपारी दिली. काय? तुला कळते का तू काय बोलतेस ती? कळते का तुला? अरे काकी आहेत त्या दादांच्या माग त्यांनी घर सांभाळलंय, सावरलंय सगळ्यांना. ते कशाला असं करताल? वीरू वीरू बरोबर बोलतोस तू. तुला सगळं कळतंय रे. घर सांभाळायला मी ना अग्नी दिव्यात गेले. तुला कसं सांगू? मी सांगते ना तुला. हे सगळं करायला ना त्या अंकुशरावनं सांगितलंय. त्याला इलेक्शन जिंकायचे ना म्हणून त्याचा डाव आहे हो. हे सांग, दादासाहेबांना पण मारायला त्याने सांगितलं होतं ना? काय अंकुशरावनं सांगितलं ना तुला? बोल ना, बोल. काय बोलताय काकी तुम्ही? अहो तुमच्यासाठी मी एवढं केलं आणि मला एकटं सोडताय वय? अहो किती स्वार्थ आहे तुम्ही. वीरूबाया यांनीच मारलंय दादासाहेबांना. लई वर्ष झाली मी इकडनं तिकडं पळतोय आणि लपतोय मी. पण आता नाही. आबासाहेब लय भारी माणूस होता, पण माझी बी मजबुरी होती, माझ्या बी अडचणी होत्या, म्हणून मारलं मी त्या माणसाला. माझी राजकीय कारकीर्द संपवायची सुपारी कुणी दिली तुला? सांग, बोल. अरे बोल की, सांग. तुम्हाला चांगलंच माहित आहे काकी साहेब, आणि मला जीव जरी मारला ना तरी मी खोटं बोलणार नाही. मी सगळं करत सांगणार. आणि वाटतं ना मी काय राजकीय केलं असेल तर त्या मला पोलिसाच्या ताब्यात. मी बी पोलिसांना खरं काय ते सांगतो. काय वाटतं काकी, देऊया याला पोलिसांकडं? मग बघा सगळ्या गोष्टींचा शोध तेच कसे लावतात. अनवीरू, तुला अजून बी खरं वाटत नसेल ना? कसं खरं वाटेल? हो तर खोटच बोलतोय. बास झालं काकी, बास झालं. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. खंजीर खुपसला तुम्ही. अरे काय बोलतोस तू वीरू? कुठला कोण माणूस त्याच्यावर तू विश्वास ठेवतोस? अरे हे घर सावरलंय मी. तुम्ही हे घर सावरलं नाहीत, तुम्ही या घरावर ताबा मिळवलाय. तुम्हाला फक्त आणि फक्त या घरावर सत्ता पाहिजे होती. या घराची कारभारीण बनायचं होतं तुम्हाला, म्हणून तुम्ही हे सगळं केलं. अहो कधीपर्यंत हे घर सावरल्याचं खोटं नाटक करणार आहात तुम्ही? हा, तुमचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलाय का? वीरू, हिचाच प्लॅन आहे बघ यो, मला घरातनं बाहेर काढायचा. हिचा बाप जिंकावा म्हणून सगळं प्लॅनिंग केलं हिनं. या माणसाला फितवून इथं आणलंय. मी तुला सोडणार नाही. चल. काकी पियूचा हात सोडा. हात सोडा काकी पियूचा. इथनं पुढं पियूच्या विरोधात मी एक शब्द बी खपवून घेणार नाही. तुमच्यासारख्या बाईला आई मानलं होतं मी, आणि त्याच्याचमुळे ना पियूशी आजवर लय चुकीचा वागलोय मी. पण इथनं पुढं नाही.
तुम्ही तरी सांगा, तू वीरू बघा काय म्हणतोय, मी दादासाहेबांचा. कांचन, लई चुकीचं वागली असं तू. अगं का वागलीस अशी तू? का सांग ना मला. अगं काय कमी केलं होतं दादाने तुला? काय कमी केलं होतं दादाने या घरासाठी, तुझ्या सत्तेसाठी? अगं दादाला संपवलंस, अगं दादाला आणि लोकांच्या दादासाहेबाला संपवलंस तू, आणि माझ्या आईसारख्या वहिनीला मोलकरीण केलंस तू. आई कांचन, तुला मी कधीच माफ करणार नाही. आई आई समान मानलो होतो तुम्हाला. ही माझी सख्खी आई आहे ना, तिच्यापेक्षा जास्त तुम्हाला मानत होतो. दादासाहेब गेल्यावर त्यांच्या जागी तुम्ही आला. दादासाहेबांच्या ठिकाणी तुम्हाला बघत होतो मी. काकी बोलल्या वीरू उठ, वीरू उठला. काकी म्हणल्या वीरू बस, की वीरू बसला. काकींच्या विरोधात कोण काय बोललं की गेला वीरू त्यांच्या अंगावर धावून. तुमच्यामुळे माझ्या सोन्यासारख्या बायकोवर हात उचलला होतो. माझ्या जीवलग मित्राचं ऐकलं होतं मी, आणि तुम्ही काय केलं? दादासाहेब हसत असताल माझ्यावर, नाहीतर रडत असताल. मला म्हणत असताल, अरे पोरा, ज्या बाईनं मला मारलं तिलाच तू देवाचा दर्जा दिलायस. दादासाहेब माफ करा मला. हो, या बाईने जरी तुम्हाला मारला असेल ना, तरी बी तुम्ही गेल्यावर मी तुम्हाला चूक नाही देऊ शकलो. माफ करा मला. पण आता हितनं पुढे नाही, ह्या बाईला त्याची शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे. अरे ज्या माणसानी अख्ख्या गावाला न्याय मिळवून दिलाय, त्याला नाही मिळालाच पाहिजे. तुमची खरी जागा इथं नाही, जेलमध्ये आहे, जेलमध्ये. मला शिक्षा झालीच पाहिजे. वीर्या, अरे थांब, वीर्या थांब. थांब, काय करतोस तू? कुणी बी मध्ये यायचं नाही आता, कुणी मध्ये यायचं नाही. वीरू, अरे हे बघ, मला तुझा राग अगदीच मान्य आहे वीरू, पण आता त्यांना पोलिसांकडे देणं बरोबर नाहीये वीरू. हे बघ, त्यांना शिक्षा द्यायची ही योग्य वेळ नाहीये. अगं पिऊ, तू काय बोलतेस? तुलाच काकींना शिक्षा द्यायची होती ना. अगं यांनी दादासाहेबांना मारले, माझ्या दादाला मारले यांनी. वीरू, अरे मला ते सगळं मान्य आहे, पण एकदा विचार कर, तू का जर ह्यांना आत्ता पोलिसात दिलं ना, तर सूर्यवंशी घराण्याची लई बदनामी होईल. लोकांच्या लाडक्या दादासाहेबांना विरोधकांनी मारलं असेल. ह्याचा जरी लोकांना त्रास झाला असेल ना, तरी त्यांनी ही गोष्ट पचवली वीरू. पण जरा विचार कर, लोकांना जेव्हा कळेल की दादासाहेबांचा खुनी त्यांच्याच घरातला एक कोणी होता, तेव्हा काय होईल? अरे लोकांचा विश्वास उडेल दादासाहेबांच्या घरावरचा. पण मी या बाईला नाही सोडू शकत. अरे वीरू, लोकांच्या सूर्यवंशी घराण्याकडून लई अपेक्षा आहेत. अंकुशराव पाटील जरी माझे वडील असले ना, तरी आता ह्या तालुक्याचा वाली सूर्यवंशी घराणंच आहे. आपण आता लोकांचा विश्वास गमावता कामा नाही वीरू. विचार कर. सुनबाई म्हणती ती बरोबर आहे वीरू. वीर्या, अरे आता तरी ऐक वहिनींचं. अरे जर अंकुशरावाचं पारडं जड झालं तर गावाला नाही सोसणार ती, आणि त्यातनं पण दुसरा पर्याय नसेल ना, तर लोक गावातली गांगरून जातील बरं का.
ठीक आहे, नाही देत मी पोलिसांना या बाईला, पण आजपासून तुमच्या हातातला हक्क, अधिकार, ह्या घरातला ऐशोआराम सगळं काढून घेतोय मी. आता ह्या घरात तुमची तीच जागा असेल जी ती पिची. कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो, कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो, कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो, कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो, कांचनताई सूर्यवंशींचा विजय असो. काय विरू भैया, कसा गाणे एक नंबर ना. कांचनताई सूर्यवंशींचा विषय एंड. आता हितनं पुढं ह्या बाईला कुणीच समर्थन देणार नाही, आणि जर कुणी दिलंच त्याची गाठ माझ्याशी. ह्या बाईचा चॅप्टर क्लोज आहे. आता बोललो तर बोललो. काकी, तुम्ही म्हणताय तसं काय बी नाही होणार बघा. त्या खुर्चीवर फक्त तुम्हीच बसणार. तुम्ही जी म्हणाल ना ते सगळं ऐकेन मी, पण त्या खुर्चीवर फक्त तुम्हीच बसायचं. वीरू, तुला तर माहितीये तुझ्याशिवाय माझं पान पण हालत नाही. या निवडणुकीचं सगळं तुझ्यावर आहे बाबा. जा कामाला लाग. वीरू जी, माझं एक काम करशील का? काकी तुम्ही फक्त आदेश द्या, काम झालंच म्हणून समजा. अरे तालुक्याला एक माणूस आलाय, इलेक्शनसाठी पैसे आलेत दिल्लीवरनं, ते घेऊन यायचे. चालते. काकी, आईने मला वचनातनं मुक्त केलं, पण मी मग तुम्हाला वचन दिले की कधीच तुमच्या मार्गात आडवा येणार नाही. किती बिन काय बी झालं तरी मी निवडणूक लढवणार नाही काकी. दादासाहेब, मी गेल्यापासून मी लय चुकीचा वागत आलोय. हो, तुम्ही गेल्यानंतर मी काकींना देवाचं स्थान दिलं. त्या म्हणतील तशा वागलो, त्यांचा एक बी शब्द खाली पडू दिला नव्हता. आज मला कळतंय त्यांनीच तुमचा खून केला होता. मला माफ करा दादासाहेब. दादासाहेब माफ. वीरू, अरे सावड स्वतःला. हे बघ, जे काय घडलं त्यात तुझी काय बी चूक नव्हती. तू नको बरं स्वतःला दोष देऊस. माझं चुकलंय पिऊ, माझं खरंच लय चुकलंय. मी तुझा बी गुन्हेगार आहे. मी तुझ्या लय चुकीचा वागलोय. मी तुझ्यावर हात उगारलाय, तुला त्यांची माफी मागायला लावली आहे. मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे पिऊ, मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे. मी सगळ्यांचा गुन्हेगार आहे. काय बोलतोय सुहेब? मी कधी म्हणलं का माझी माफी माग म्हणून? हे बघ, मला नाही वाईट वाटलं तुझ्या कुठल्या बी वागण्यात. मला फक्त तुला खरं काय ते दाखवायचं होतं, आणि आता तुला ते कळलंय वीर. मला माहिती तू कुठली बी गोष्ट जाणून बुजून नाही केली.
अगं तू दादा आता जिथं कुठं असतील तिथनं माझ्याबद्दल काय विचार करत असतील का? मी चुकीचंच वाटत असणार आहे त्यांना. नाही वीरू, ते तुझ्याबद्दल चांगलाच विचार करत असतील. तू लोकांसाठी जे काही करतोयस ना ते बघून त्यांचा बिऊर अभिमानानं भरून येत असेल. मी खचून गेलोय ग पिऊ. अगं तुझ्या बाईला देवाचं स्थान दिलं. नुसतं शब्द बी कधी खाली पडू दिला नव्हता. त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावली होती. त्यांनीच घात केलाय. अगं त्यांनी माझ्या दादासाहेबांचा खून केलाय. कसं स्वीकारू मी? कसं सहन करू? वीरू, मला सगळं कळतं, पण असं खचून नाही चालणार. अरे तूच खचून गेलास तर तुझ्यावर जीव लावणाऱ्या या तालुक्यातल्या लोकांनी कसं करायचं मला सांग. नाही वीरू, अरे त्यांना गरज आहे तुझी. तू आता हे सगळं विसरून खंबीरपणे उभं राहायला पाहिजे वीरू. लोकांच्या कल्याणासाठी तुला दादासाहेबांची जागा घ्यावीच लागेल. तरच दादासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल. नाही पिऊ, माझं त्यांना होणार आता. वीरू माझं ऐक, लोकांसाठी तुला उभं राहावंच लागेल. अगं माझ्यात आता ती ताकदच उरली नाही. मी नाही काय करू शकत आता. लोकांच्या कल्याणासाठी तुला दादासाहेबांची ही जागा घ्यावीच लागेल वीरू. माझं ठरलंय आता. तो राजवीर दादासाहेब सूर्यवंशी दादासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत ही निवडणूक लढवणारच आणि जिंकणार बी. आता काय बी झालं तरी मागं हटणार नाही. बोललो तर बोललो.